लाईट नीट लाव. शासनाचा अधिकारी बोलतोय असं वाचून एका महिलेला लेक लाडकी योजनेच्या नावाखाली फोन आला आणि तिची तब्बल 52,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. एकंदरीत काय प्रकार होता आणि या संदर्भात नागरिकांना काय हवं होतं? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भोसरी MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका सोसायटीमधील एक रहिवासी महिला की जिला मागील काही दिवसापूर्वीच एक कन्यारत्न चा जन्म झाला होता. त्या महिलेस एका मोबाईल नंबरवरून फोन आला आणि लेक लाडकी योजनेमध्ये आपली निवड झालेली असून आपल्याला 75,000 रुपये त्याबाबत अनुदान दिले जाईल अशी माहिती दिली गेली. पहिल्यांदा त्या महिलेला संशय आला, परंतु सदर व्यक्तीने मुलीचे नाव, जन्मतारीख वगैरे गोष्टी ह्या एकदम अचूक सांगितल्या. त्यामुळे महिलेने चा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या माध्यमातून प्रक्रिया शुल्क भरावे लागेल असे कारण सांगून त्याने साधारणतः 52,000 रुपये सदर महिलेकडनं वेगवेगळ्या माध्यमातून उकळलेले आहेत. त्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही फोन कॉल आले तर आपण प्रथमतः खात्री करा आणि त्यानंतरच त्या अनुषंगाने पुढे कारवाई करा. कुठल्याही फोनवर जी माहिती दिली जाते त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शासन दरबारी नोंद असलेल्या या मुलीची वैयक्तिक माहिती त्या आरोपीपर्यंत कशी पोहोचली याबाबत काय माहिती आली? कुठल्या तरी डाटाबेसमधून सदर आरोपीने माहिती घेतल्याची संशय आहे. त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. सर, कोणकोणत्या प्रकारे नागरिकांची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे नागरिकांना काय आवाहन करतात? माझं या निमित्ताने नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे शासकीय अधिकारी बोलत असले सांगून वेगवेगळ्या योजनेबाबत आपण पैसे भरा किंवा प्रक्रिया शुल्क भरा वगैरे सांगितले जाते, परंतु अशा प्रकारे कुठलेही प्रक्रिया शुल्क कुठल्याही शासकीय योजनेमध्ये घेतले जात नाहीत. तसेच सायबर फ्रॉडच्या अनुषंगाने काही या ठिकाणी पैसे भरा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार होत नाही. आपल्याला असं कुठलाही कॉल आल्यास आपण जवळच्या पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करावा.